तर मगापासून आपण महिलांसाठी बघितलं आणि पुरुषांसाठी जे काय आहे जालन्याचं ते पण सेंटर बघितलं आणि आता आपण बघणार आहोत लातूर ट्रेनिंग सेंटरमध्ये किती मुलांना बोलण्यात आलेलं आहे। तर बघूयात लातूरसाठी बाकी सगळा GR सेम आहे, घेऊन जायचं साहित्य सेम आहे, सूचना पण सेमच आहे, याची नोंद घ्यायची आहे। तर पोलीस अधीक्षक रायगडसाठी 134 मुलांना बोलण्यात आलेलं आहेत, म्हणजे रायगडच्या जे काही मुलं आहेत पोलीस अधीक्षकचे 134 मुलांना बोलण्यात आलेलं आहेत। पोलीस अधीक्षक रत्नागिरीची 66 मुलं, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्गची 30 मुलं, पोलीस अधीक्षक साताऱ्याचे 21 मुलं आणि पोलीस अधीक्षक नांदेडची 27 मुलं, असे सगळेजण मिळून 278 उमेदवारांना हे बोलण्यात आलेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे। आता हे झालं पूर्ण विश्लेषण आणि बाकी सगळ्या गोष्टी सेमच आहेत, याची नोंद घ्यायची म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं होतं। तर आपण बघणार आहोत की किती मुलं आहेत जी या ट्रेनिंग सेशनसाठी किंवा दुसऱ्या सत्रासाठी पात्र झालेले आहेत। तर बघा 10/10/2024 पासून पहिलं सत्र सुरू होते, दुसरं सत्र सुरू होते। पहिलं सत्र हे